आता राजकारणाकडे वळते. नाशिकचं राजकारण फार इंटरेस्टिंग होत चाललंय गेल्या काही दिवसांमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या तिकीट देण्याच्या प्रोसेस पासूनच आपण खरं तर पाहूया की तेव्हाही इंटरेस्टिंग होतं. काय होणार, कधी होणार, कसं होणार, शेवटपर्यंत सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात होत्या. तुमचे समर्थकही एकवटले होते. अ, आणि शेवटी अखेर पक्षानं जो निर्णय घेतला, गोकुळ गीते आत्ताचं प्रकरण असो, खूप पाहायला असं मिळतंय की राजकारण किती बदलतंय आणि नाशिकचं राजकारण हे वेगळं होतंय. असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मला नाशिकचं राजकारण वेगळं होतंय असं नाही वाटत. आमचे नाशिककर खूप पुरोगामी विचारसरणीचे आहेत. कुठलंही म्हणजे आरक्षण महिलांसाठी नसताना नाशिक शहरामध्ये 4 आमदारांमधनं 3 आम्हाला म्हणजे 3 महिला आमदार आहेत. खरंय. मी आहे, सीमाताई आहे आणि सरोजताई आहेत. पुरोगामी विचारणाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मधला नाशिक जिल्हा हा अतिशय पुरोगामी विचारसरणीचा आहे. गोकुळ गीतेंची निवडणूक एक थोडी वेगळी झाली. राजकारणामध्ये यश अपयश हे विषय असतातच. पण आमचं राजकारण नाशिकचं हे नक्कीच चांगलं आहे. नाशिककर चांगले आहेत.